नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माइंडकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तुम्ही म्हणाल इथे सगळे कुठे दिसते अष्टविनायक? इथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी आयुष संभाजी लोणारे, टेटेकरवाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचं सभासद. आमचा मंडळ हे मुंबईतलं दुसरा गणेशोत्सव मंडळ आहे. दुसरं म्हणजे नक्की कसं, लोकमान्य टिळकांनी 1893 सालीची स्थापना केलेली केशवजी नायकांचा आहे, त्यांचा वारसा घेऊन पुढे आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी 1894 या साली आम्ही इथे स्थापना केली. आमच्या मंडळाचं अजून एक विशेष महत्व असं की आम्ही भरपूर वेगळ्या प्रकारे कलाकृतीने आम्ही गणपती साकारतो. म्हणजे जर आम्ही चॉकलेटचा गणपती साकारलाय, जेलीचा साकारलाय, मोदकांनी गणपती बाप्पाला सजवलेलं, एकदा उपवासाचे पदार्थ म्हणजे आपण साबुदाणा ते सगळ्यांनी सजवलेलं. अजून एक विशिष्ट असं की त्याचं जे गोल्ड वर्क केलेलं मुकुटाचं ते 24 कॅरेट गोल्ड वर्क होतं. आणि या वर्षी त्रायनेत्र आणि गिरगाव गणेशोत्सव मंडळ ह्या लोकांनी कॉन्सेप्ट आणली की आपण गिरगावात अष्टविनायक वारी करू. तर मग ती वारी आम्हाला संधी भेटली की ती बी अ पार्ट ऑफ इट. तर मग आमचा गणपती सिलेक्ट झाला की आम्हाला आमच्या वाडीला सिद्धटेक गणपती हा दिला लोकांनी. तर मग आम्हाला ही कन्सेप्ट चांगली वाटली की बाबा आपण दरवर्षी निश्चय करतो की आपण जाऊ वारीला, आपण ते कोणाला वेळेमुळे ऑफिसेस कामामुळे नाही सहसा वेळ भेटत. गणेशोत्सवात आपण बाहेर पडतोच गणपती बघायला, मग त्यानिमित्ताने गणेशोत्सवांसाठी गणेश अष्टविनायक वारी सुद्धा होऊन जाते. मग त्या प्रकारे आम्ही सिद्धटेक मंदिराचं साकारलं आहे. हुबेहूब जसं सिद्धटेक मध्ये मंदिर आहे तसं आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तेवढाच रिअल इफेक्ट यावा आणि तेवढाच प्युरिटीने दर्शन व्हावं अशी आमचा प्रयत्न होता. आमची मूर्ती देखील संपूर्ण शाडू मातीची आहे. प्रफुल्लचंद्र बिले आमचे मूर्तिकार होते. काय वजन असेल मूर्तीचं? सहसा 200 to 300 kg. अच्छा, आता विसर्जन कसं करणार तुम्ही सगळे? विसर्जन गिरगाव चौपाटीला. मी ऋषिकेश प्रभाकर लोणारे. आपण बघू शकता मागे आपण ज्या कलेने ज्या स्वरूपात बाप्पांना मागील 30 वर्षांपासून लोकांच्या संकल्पने पलीकडे आपण बाप्पांच्या मूर्तीला सजवलंय, ज्या पद्धतीने आपण बाप्पाला सजवलंय ते बॉल बेरिंग, मार्बल, मोदक, मोती, डायमंड, केक, बदाम पिस्ता, पान मसाला, जेली, उपवासाचे पदार्थ, चॉकलेट, शेवबुंदी, मसाल्याचे पदार्थ असे वेगवेगळ्या स्वरूपात आपण बाप्पांना साकारले. आणि ही खासियत म्हणजे चॉकलेटची मूर्ती आपण मागील 20 वर्ष आधी, म्हणजे जेव्हा मी नव्हतो माझ्या जन्माआधी ती मूर्ती साकारली होती. आणि ती मूर्ती एवढी प्रसिद्ध झाली होती की लोकांचं म्हणजे 20 वर्षाआधी तुम्ही तो विचार करूच शकत नाही जो आपण बाप्पांना सजवलंय. ज्या विचारांनी आपण जी गोष्ट आपण खात होतो त्या लोकांच्या विचारांमध्ये अजिबात नव्हतं, ते आपण करून दाखवलं. त्यानंतर आपल्याला जो प्रतिसाद भेटलाय दर्शकांचा तो एकदम सुंदर होता. आणि आजही ते लोक पुण्यावरूनही, जुन्नरवरूनही लोक येतात जे आज इथे राहत नाहीयेत पण खास करून आपल्या बाप्पासाठी इकडे येतात. केकची मूर्ती आपण मागे 7 वर्ष आधी बनवली होती. तर ती आपण पूर्णपणे काचच्या बॉक्स मध्ये एसी टेम्परेचर एसी मध्ये ठेवली होती आपण ती मूर्ती. आणि तेव्हा सुद्धा लोकांच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळा विचार करून फॉन्टन केक वापरला गेला होता तेव्हा. आणि बघू शकतो आपण किती सुंदर मूर्ती आपण साकारली होती. कोणी केली होती ती केकची मूर्ती? म्हणजे ह्या सगळ्या ज्या बाकीच्या मूर्त्या आहेत ना, सगळ्यांना सजावट स्वतः मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे इकडे दिसत असतील त्यातून काही. आणि आम्ही स्वतःच शिकवतो आणि स्वतः त्या गोष्टी साकारतो. 8ही अष्टविनायक आपण चांगल्या पद्धतीने जसे तिकडे आहेत तसेच हुबहू आपण
मंदिरात सर्व मंदिर आहेत आणि काहीच फरक नाहीये. गणेश लिंगाणे यांच्या विश्वासात आम्ही हे सगळं साकारलं. त्यांच्या विश्वासाखाली आपण हे सगळं बघू शकता की त्यांच्या विजनद्वारे त्यांच्या विश्वासाद्वारे आपण हे सगळं अष्टविनायकद्वारे आपण करताय. एका शब्दात सांग, गणपती म्हणजे काय? बापू म्हणजे प्रेम. बाप्पा म्हणजे प्रेम. तू? बाप्पा म्हणजे भावना, विश्वास, जीव, जगण्याचा अर्थ, श्रद्धा, सर्व. बाप्पा म्हणजे श्रद्धा, सर्वस्व. मायबाप. शाबास, खूप छान. बरं वाटतं तुम्हाला भेटून आणि तुमचं मंडळ उत्तरोत्तर असंच प्रगती करत राहावं आणि आपल्याला सगळ्यांनाच बाप्पाची सेवा करायला मिळू ही बाप्पा चरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.